ठरलं तर मग मालिकेच्या 18 जूनच्या भागात अस्मिता आणि प्रिया या दोघींनी मिळून पुन्हा एकदा सायलीच्या विरुद्ध कटकारस्थान करायला सुरुवात केलेली आहे आणि आता त्या दोघीने नवीन कट रचलेला आहे, तो म्हणजे असा की एका दिवशीच्या निमित्ताने त्या दोघीही काहीतरी अरबट सरबट खाणार, त्याचे रॅपर्स किचनमध्ये डस्टबिनमध्ये टाकून देणार आणि ते रॅपर स्वतःहूनच पूर्ण आजी आणि कल्पनाच्या हाती आणून देणार आणि हे सगळं काही सायलीने केलं आहे असं तिला सांगणार आणि आता दोघेही अगदी ठरलेल्या प्लन छान प्रमाणे सगळं वागती असतात आणि आता मस्त छान आता अस्मिता प्रेग्नेंट आहे, त्याच सेलिब्रेशन करण्यासाठी त्या दोघींनी जेवण बाहेरून ऑर्डर केलेलं असतं, मलाई कोफ्ता पनीर कोफ्ता त्यांनी मागवलेला असतो आणि आता तो यायला वेळ असतो आणि तोपर्यंत काहीतरी मनोरंजन करायचं म्हणून त्या दोघी हे सगळं फालतू काम करत असतात. तर आता इथे त्या ज्यावेळेस हे सगळं करतात आणि लगेचच कल्पनाला हाका मारतात, कल्पना आई आई लवकर ये बघ इकडे काय आहे. कल्पना धावत पळत येते, विचारते काय झालं अस्मिता, तू ठीक आहेस ना. पूर्ण आजी सुद्धा तिकडे येते आणि विचारते काय झालं अस्मिता, तू बरी आहेस ना. आणि तन्वी काय झालं, तू एवढ्या जोराने हाका का मारतेस, तू ठीक आहेस ना. त्यावर लगेचच कल्पना म्हणायला लागते अरे बोला ना आता. दोघीपैकी कोणीतरी त्यावर अस्मिता ही सांगायला लागते आई अगं मी ठीक आहे, मला काहीच नाही झालेलं. तन्वी बघ काय दाखवते ते. त्याबरोबर आता प्रिया म्हणायला लागते आई अहो बघा ना बघा आपल्या डस्टबिनमध्ये काय सापडलं, म्हणजे मी इथे कचरा पडला होता तो टाकण्यासाठी म्हणून डस्टबिन उघडायला गेले तर त्यामध्ये मला हे सगळे खाण्याचे रॅट सापडले, म्हणजे कोणीतरी उपवास मोडलाय. त्याबरोबर लगेचच कल्पना अस्मिताला विचारते अस्मिता हे सगळं तू खाल्लंय का. त्यावर अस्मिता म्हणते अगं मम्मा मी कशाला खाऊ हे सगळं, आताच थोड्या वेळापूर्वी साबुदाणा खिचडी खाल्ली ना मी. मग आणि आज तू सांगितलंस ना की भागवती एकादशीचा उपवास आहे म्हणून तुम्हा सगळ्यांचा, मग तुमचा उपवास असताना मी हे सगळं खाऊ शकेन का. मी यातलं काही खाल्लेलं नाहीये, मला तर असं वाटते ना की हे सगळं या सायलीनेच खाल्लं असणार. आता सायलीने खाल्लं असणार असं म्हटल्यावर सायली त्यांच्याकडे बघायला लागते. तिला खूप मोठा धक्का बसतो, ती लगेचच कल्पनाकडे बघते. कल्पना सायलीवरती चिडते आणि तिला म्हणत असते जर करायचं नव्हतं तर मी करेन असा मोठेपणा करत मिरवायला कोणी सांगितलं होतं, कोणी विचारलं होतं का उपवास करायचा आहे की नाही ते तुला. त्याबरोबर आता इकडे सायलीला वाईट वाटतं. सायली म्हणते आई अहो पण मी असं काही केलेलंच नाहीये, मी का मोडू. भागवती एकादशीचा उपवास पाहिजे तर तुम्ही विचारा मधुभाऊंना, मी दरवर्षी भागवती एकादशीचा उपवास निर्जळी निरंकार पकडते तेव्हा कधी नाही आणि आता उपवास मोडेन मी असं वाटतंय का तुम्हाला. पूर्णाजी तुम्हाला तरी वाटतं का हो की मी उपवास मोडेन म्हणून. आता पूर्णा आजी सायलीशी बोलत नसली, वाईट वागत असली तरी सुद्धा तिला या गोष्टीची खात्री नक्की असते की सायली ही भागवती एकादशीचा उपवास नाही मोडणार. पूर्णा आजी म्हणते मला वाटत नाही की या मुलीने असं काहीतरी केलं असेल. सायली म्हणत असते अहो पूर्णाजी तुम्हाला वाटत नाहीये असं का म्हणताय, खात्री देऊन सांगा मी खरंच असं काहीही केलेलं नाहीये. पण सायलीच कोणीही काही ऐकून घेत नाही आणि सगळे जण तिकडं निघून जातात. आता सायलीने ठरवलेलं असतं की मला माहीत आहे हे सगळं प्रियानेच केलेलं आहे आणि तिने हे सगळं मुद्दाम केलेलं आहे, मी तिला आता सोडणार नाही. आणि मग आता सायली ही प्रियाच्या बेडरूममध्ये झाडू आणि सुपलं घेऊन आलेली असते आणि आता ती म्हणत असते की मला अडकवण्यासाठी प्रियाने नक्कीच बेडरूममध्येच काहीतरी खाल्लं असणार आहे आणि रॅपर्स नेऊन फक्त किचनमध्ये टाकलेले असणार आहेत. आता मी हिच्या बेडरूममधून व्यवस्थित झाडून घेते. एकदा की झाडायला सुरुवात केली की नक्की मला हिच्या बेडरूममध्ये काहीतरी सापडणार, कारण प्रियाला कचरा गेल्याशिवाय जमतच नाही. आणि मग सायली झाडून घ्यायला सुरुवात करते आणि तिथे तिला आता खाल्लेले काही तुकडे वगैरे सापडतात. त्याबरोबर ती लगेचच कल्पना पूर्णा आजी
अस्मिता प्रिया सगळ्यांना झाका मारून बोलवते. प्रिया सायलीवरती चिडते आणि तिला म्हणत असते, हे तुझी हिम्मत कशी झाली ग माझ्या रूममध्ये येण्याची? मी नसताना तुला कितीदा सांगितलं माझ्या खोलीमध्ये यायचं नाही म्हणून. अस्मिता सुद्धा सायलीला म्हणायला लागते, तुला कळत नाही का ग? एकदा सांगितलं ना तिने माझ्या रूममध्ये यायचं नाही म्हणून, मग कशाला आलीस रूममध्ये? त्याबरोबर लगेचच आता इकडे कल्पना सुद्धा सायलीला म्हणायला लागते, का तुझ्या वडिलांनी एकदा त्यांच्या रूममध्ये येऊन गेल्यानंतर तुझं पोट नाही भरलेलं की हा तू माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या खोलीत आलीस? हे बघ पुन्हा तू त्यांच्या खोलीत आलेलं मला आवडणार नाही या सायली म्हणत असते. आई पण एकदा माझं ऐकून तरी घ्या, मी काय सांगते ते. आणि मग ती त्यांना ते रॅपर दाखवत म्हणते की हे बघा, हे एक खाऊच रॅपर इथेच राहिलं होतं आणि त्याबरोबर हे तुकडे ताकडे सुद्धा खाल्लेल्या वस्तुकांचे मला सापडले. हे सगळं जर मी खाल्लं होतं तर तन्वीच्या खोलीत या सगळ्या वस्तू काय करतायत? कारण हे सगळं मी खाल्लंच नव्हतं, हे सगळं तिनेच खाल्लं होतं आणि त्याचा खोटा आळ तिने फक्त माझ्यावर घातला. प्रियाने या आधी कधीच उपवास केलेला नाहीये, त्यामुळे तिला उपवास करायला जमणार नव्हतंच. ती खोट बोलली आणि तिला झेपत नव्हतं ना म्हणून तिने हे सगळं खाल्लं आणि मग खाल्ल्यावरती कोणावर आळ घायचा म्हणून तिने माझ्यावर घेतला. त्याबरोबर प्रिया लगेचच म्हणायला लागते, आई तुम्हाला वाटतं का मी असं करेन? अहो नाही हो, मी असं नाही केलेलं. त्याबरोबर आता कल्पना म्हणत असते की मग कोणी केलं हे सगळं? तन्वी आता कल्पनाला प्रियावर चिडण्याशिवाय काहीच पर्याय नसतो, कारण की खरोखर पुरावे तिच्या समोर असतात. मग ती म्हणते, तुला जर उपवास मोडायचाच होता तर उपवास धरल्याचं नाटक केलं कशाला? कोणी सांगितलं होतं का तुला हे सगळं करायला? तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. इतक्यात अश्विन घरी आलेला असतो. अश्विनची एक महत्वाची फाईल घरी राहिलेली असते. आता अश्विन बघतो त्याच्या रूममध्ये या सगळ्या जणी असतात. बाजार होत असतो. अश्विन म्हणतो, अरे एक मिनिट, काय चाललंय तुमचं? काय करताय? तुम्हा चौघींचा आवाज पार हॉलपर्यंत येतोय. हॉलमध्ये आवाज आला मला म्हणून मी इथपर्यंत आलो. काय करताय ती चौघीज इथं? त्याबरोबर कल्पना हिला सांगायला लागते की बघणारे अश्विन, तुझ्या बायकोला उपवास धर अशी कोणी जबरदस्ती केली नव्हती ना, मगाशी ती स्वतःहून बोलली उपवास करते म्हणून आणि आता हे असं काहीतरी खात बसली. त्याबरोबर आता अश्विन हा प्रियाचीच बाजू घेत म्हणतो, अग ममा, कदाचित तिला नसेल जे आपलं उपवास वगैरे करणं किंवा तिला नसेल जमत हे सगळं, पण तुमच्या सगळ्यांचं मन राखायचं म्हणून ती बोलली असेल. मी उपवास करते म्हणून त्यात काय झालं एवढं? त्यावर सायली म्हणते, अश्विन भाऊजी, तिने उपवास करायचा की नाही हा सर्वस्वी खरोखर तिचा प्रश्न आहे आणि जर तिला झेपत नव्हतं म्हणून तिने उपवास मोडला असेल ना तर माझी काहीच हरकत नाहीये, पण तिने उपवास मोडला तर मोडला, वरून माझं खोटं घेतलं ना. मला या गोष्टीचा राग आला. त्यावर अश्विन म्हणतो, त्यात काय फरक पडतो कोणाचं नाव घेतलं काय झालं? अस्मिताताई दोन जीवांची आहे, कदाचित तिला इच्छा झाली असेल खायची, तिने खाल्ल्या असतील या वस्तू. का असो, उगाच या विषयावरून आता वाद घालत बसू नका, मी येतो. एवढं बोलून तो तिकडं निघून जातो. संध्याकाळी अर्जुन ऑफिसवरून घरी आलेला असतो आणि तो नोटीस करतो की सायलीच काही घरामध्ये व्यवस्थित लक्ष नाहीये. अर्जुन सायलीला विचारतो, बायको काय झालं? तुझं लक्ष नाहीये घरात? व्यवस्थित काही घडलंय का आज घरात? त्याबरोबर आता लगेचच सायली हे अर्जुनला सांगायला लागते, घडायचं काय हो? सगळं नेहमीचंच घडलं. अस्मिता ताई परत आल्या आहेत. प्रियाला आज भागवती एकादशीचा उपवास झेपत नव्हता. तिने अरबट चरबट वस्तू काक स्वतःच्या खोलीत बसून खाल्ल्या आणि ते रॅपर्स आणून किचनमध्ये टाकले. आईन माझं नाव सांगितलं, मी जाऊन तिच्या खोलीत शोधलं, मला तिथे सापडलं आणि मी आईना ते सगळं परत सांगितलं. हेच आहे रोजची दिनचर्या. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणत असतो, बायको ही तन्वी कधी सुधारणार आहे ना, मला खरंच कळत नाही. आणि आता तर काय अस्मिताई सुद्धा तिला जॉईन झाली आहे. त्यावर साहिली
हणते अस्मिता ताईंना काही बोलू नका हो, तुम्ही जाऊ द्या, त्या दोन जीवांच्या आहेत, त्यांना आपसत काय बोलणार, पण प्रियाला कळायला नको का? अस्मिता ताई जरी काही बोलल्या तरी हिने त्यांना सांगायला हवं ना, असं नका वागू म्हणून. आणि आता जे अस्मिता ताई वागतील ना त्याचा सगळ्याचा परिणाम त्यांच्या बाळावरती होईल. त्यांनी वाईट आता वागायला खरंतर नाही पाहिजे, पण अस्मिता ताईंना हे सगळं नाही कळत आहे. त्याचबरोबर पुढे सायली म्हणत असते, आणि या सगळ्यात जास्त जर मला कोणाच वाईट वाटत असेल, दया येत असेल ना, तर ती अश्विन भाऊजींची. अहो अचानक ते मगाशी घरी आले होते, त्यांची फाईल घरी राहिली होती म्हणे, आणि त्यावेळेस त्यांनी तो सगळा गोंधळ बघितला आणि त्यांनी त्यांच्या बायकोची बाजू घेतली. जर त्यांच्यासमोर प्रियाच खरं रूप आलं ना तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल. अर्जुन म्हणतो आलं तर म्हणजे तिचा खरा चेहरा तर सगळ्यांच्याच समोर येणार आहे, मग अश्विन थोडी त्यातून बाजूला सुटणार आहे. त्यावर सायली म्हणते अहो हो, पण अश्विन भाऊजींना ना या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होईल, त्यांना खूप वाईट वाटेल हो, कारण त्यांनी खूप मनापासून प्रेम केले तन्वीवरती, आणि रियाच्या त्यांच्या आयुष्यातून जाण्यानंतरही त्यांच्या आयुष्यात आलेली दुसरी, आणि मला वाटतं त्यांना तर असं वाटत असेल शेवटची मुलगी. पण आता त्यांना काय माहीत ही नक्की किती नालायक मुलगी आहे ते. त्यावर अर्जुन म्हणतो बायको आता या सगळ्या विषयांवरती आपण का चर्चा करत बसायची? अरे ते काय म्हणतात ते स्वतः करून घेणं, स्वतःच्या पायावरती मारणं, अरे काय असतं ते मराठीत? सायली म्हणते का बोलता हो तुम्ही मराठी? स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं कुऱ्हाड असते ती. त्यावर लगेच अर्जुन म्हणतो तेच ते, दॅट इज दॅट, मी तेच म्हणत होतो. आता अश्विनने स्वतःहून आपल्याला काही न सांगता स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेलीच आहे, तर मग आपण काय करणार? बायको साहिली म्हणते वाह शाब्बास, स्वतःच्या भावाबद्दलच असं बोला जा ब्र तुम्ही. फ्रेश होऊन अर्जुन छान फ्रेश होऊन तर आलेला असतो, पण त्याच्या लक्षात येत की सायलीचा मूड काही बरा नाहीये. मग अर्जुन आता सायली बरोबर थोडी मजा मस्ती करत असतो, थोडा रोमांस करत असतो, जेणेकरून सायलीचा मूड सुद्धा फ्रेश व्हावा आणि तिला सुद्धा ब्र वाटावं. आता अर्जुन जसा सायलीच्या जवळ येत चाललेला असतो, हळूहळू सायलीच्या मनात जो दुःख असतं, जो राग असतो, जे विचार असतात ते हळूहळू शांत झालेले असतात, आणि सायली आणि अर्जुन दोघं एकत्र थोडा वेळ स्पेंड करतात, क्वालिटी टाइम घालवतात. त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी अर्जुन हा सकाळ तयार झालेलो असतो त्याला ऑफिसला जायचं असतं. आज त्याच्या 2 इयरलिंग असतात, त्याचबरोबर त्याचे 3-4 मीटिंग सुद्धा लाईड अप असतात. त्याचबरोबर त्याला 1-2 ठिकाणी इन्व्हेस्टिगेशनसाठी सुद्धा जायचं असतं. खूप गडबड अर्जुनच्या असणार असते. त्यामुळे अर्जुन सायलीला सांगतो की बायको, मला तुला आज फोन करायला वेळ मिळाला नाही तर तू काय काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणून घरात असलेल या दोन्ही भूतांपासून सांभाळून रहा. मॉन्स्टर आहेत घरात. मॉन्स्टर. सायली म्हणते झालं पुन्हा तुमचं सुरू? काल समजून सांगितलं नाव मी तुम्हाला, मी ताई असं काही बोलू नका म्हणून. त्यावर अर्जुन म्हणतो अग जस्ट चिल, आय जस्ट जोकिंग. त्यावर सायली म्हणते असले कसले तुमचे जोक? अर्जुन म्हणतो ओके बाबा ओके, सॉरी आय कास अगेन. त्यावर सायली म्हणते नक्की? त्यावर अर्जुन म्हणतो हो, पुन्हा नाही करणार. आणि मग अर्जुन हा आता ऑफिसला जायला निघालेला असतो. आता जाता तो पुन्हा रोमांसच्या मूडमध्ये आलेला असतो. सायली म्हणते अहो नको ना जाना तुम्हाला उशीर होत नाहीये का ऑफिसला जायला? अर्जुन म्हणतो ऑफिस आप स्वतःच आहे. सायली म्हणते स्वतःच असलं तरी इथे कामाची जागा आहे ना, वेळेत पोहोच गरजेच असतं तिथे, तुम्ही निघा ब्रह. अश्विन म्हणतो बायको मग मी संध्याकाळी लवकर येऊ का? सायली म्हणते आत्ताच म्हणालात ना तुम्हाला खूप काम आहे, 3-4 मीटिंग लाई अप आहेत, 2 इयरिंग आहेत, त्यानंतर 2-3 ठिकाणी इन्व्हेस्टिगेशनसाठी जायचं, फोन करायलाही वेळ मिळणार नाही, आणि आता विचारता लवकर येऊ का? त्यावर अर्जुन म्हणतो बायको जर तुझ्यासाठी करायचं असेल ना
तर मी सगळे काम पोस्टपोन करू शकतो, उद्यावर करू का? त्यावर सायली म्हणते काहीच गरज नाहीये, निघा ब्र तुम्ही. आणि मग सायली अर्जुनला खोलीच्या बाहेर जबरदस्तीने घालवून देते आणि त्याला म्हणते बाय, जा लवकर. अर्जुन म्हणतो काय ग बायको तू पण? आणि ती जबरदस्तीने आता अर्जुनला तिकडन पाठवून देते. आता अर्जुन हा ऑफिसला जात असताना रस्त्यात त्याला प्रिया ही महिप्त बरोबर बोलताना दिसते. अर्जुन लगेचच तिचे काही फोटोज व्हिडिओज क्लिक करतो आणि पटकन घरी येतो. आता प्रिया सुद्धा पटकन घरी आलेलीच असते. आता अर्जुनला असं अचानक घरी आलेल बघून सायली विचारते अहो तुम्ही असे अचानक कसे आलात? आत्ताच गेला होतात ना? अर्जुन म्हणतो एक मिनिट थांबा. अश्विन पूर्णा आजी मॉम डॅड सगळ्यांनी लवकर या. अस्मिताई तू सुद्धा ये. सगळेजण खाली आलेले असतात. अर्जुन आता तो सगळा व्हिडिओ सगळ्या घरातल्यांना दाखवतो, सगळे फोटोज दाखवतो. आता हे सगळं बघून अश्विन खूप जास्त चिडतो आणि तो प्रियाला म्हणायला लागतो तन्वी हा सगळा काय प्रकार आहे? त्यावर आता प्रियाने ते सगळे फोटो व्हिडिओ पाहिलेले नसतात. ती म्हणते काय झालं अश्विन विचारतो मला पहिले ह्या प्रश्नाचे उत्तर दे, तू आज कुठे गेली होतीस? आता त्यावर प्रिया म्हणते अरे मी ना ते माझ एक पार्सल येणार होत तर तेच आल की नाही ते चेक करायला गेले होते, बस बाकी काही नाही. अश्विनच्या आता लक्षात येत की प्रिया किती धडधडीत त्याच्याशी खोट बोलते ते. आता सायली म्हणते बघितलं अश्विन भाऊजी, आता तरी तुम्हाला पटलं ना की तुमची बायको किती खोटारडी आहे ते? अहो तुम्ही डोळे झाकून आंधळेपणाने तिच्यावर विश्वास ठेवत होतात ना, म्हणून तुम्हाला तिचा खोटारडेपणा कळत नव्हता. मांजर कितीही डोळे मिटून दूध प्यायली तरी तिला वाटत असतं की आपण जगाला दिसत नाही आहोत, पण ती संपूर्ण जगाला दिसतच असते. तसंच तुमची बायको खोटारडेपणा करते हे अख्ख्या घराला, अख्ख्या कुटुंबियांना माहिती पडतं, पण तरीसुद्धा तिच्या प्रेमाची खोटी पट्टी तुमच्या डोळ्यावर आहे ना, त्यामुळे तुम्हाला काही दिसत नाही. पण असो, आज यांच्यामुळे तुमच्या डोळ्यावरची पट्टी बाजूला झाली आणि तुम्हाला तुमच्या बायकोचा खरा चेहरा किमान पाहता तरी आला. अहो ही खरी अशीच आहे, खोटारडी आहे ही, एक नंबरची. आश्रमात राहिल्यापासून सुद्धा ही असंच वागायची, सगळ्यांशी खोट बोलायची, खोटारडेपणा करायची. अहो आश्रमात असलेल्या लहान लहान मुलांबरोबर तर ही वाईट वागायची. तर मग आपण सगळे तर मोठमोठी माणसं आहोत, आपल्याबरोबर ही चांगलं बघण्याची अपेक्षाच करणं चुकीच आहे. ही फक्त तुमचा वापर करून घेतीय, हिला तुमच्यावरती प्रेम वगैरे काहीच नाहीये. तुमच्यावरती हल्ला झालेल्या महिप्त शिखरे बरोबर हिला बोलण्याची नाही तर काय गरज होती? प्रेम आहे ना हेच तुमच्यावर. मागे ज्यावेळेस ही त्याला भेटायला गेली होती त्यावेळेस ही त्याला जाब विचारायला गेली होती असं हिने सांगितलं होतं. मग आता कशाला गेली होती त्याच्याशी हितगुताच्या गप्पा मारायला की त्याच्याशी मैत्री करायला? बोल ना प्रिया, बोल, उत्तर दे. त्याबरोबर अश्विन म्हणत असतो वहिनी काहीतरी विचारतात तुला तन्वी, त्यांच्या प्रश्नाच उत्तर दे. त्याबरोबर मात्र प्रियाचं तोंड पूर्णपणे बंद झालेलं असतं, ती काही बोलत नसते. अश्विन प्रियाच्या एक खलखन येऊन मुस्कटात लगावून देतो आणि म्हणत असतो लाज नाही वाटली तुला हे सगळं वागताना? अगं सगळ्यात जास्त विश्वास ठेवला मी तुझ्यावरती तरी फसवणूक केलीस तू माझी. तुझ्या आयुष्यात आनंद यावा, तुला सुखाने जगता यावं, तुला कोणी नाव ठेवू नये म्हणून लग्न केलं होतं ना मी तुझ्याशी. प्रिया ही आता म्हणायला लागते की अरे अश्विन मी काही नाही केलेलं, मी खरं बोलते, हे सगळं खोट आहे. हे सायली आणि अर्जुनना मला अडकवणं याचा प्रयत्न करतात. अश्विन पुन्हा एक खरखनवून ठेवून देतो आणि म्हणत असतो आता तरी आठवतन्य का सगळं, की पुन्हा आणखीन एक ठेवून देऊ म्हणजे सगळं आठवायला लागेल? प्रिया तिच्या गालावरती हात ठेवते. अश्विन म्हणतो मला वाटत आता आठवत असेल सगळं, बोल पटापट. त्याबरोबर आता प्रिया काही बोलत नसते. मग अश्विनच बोलायला सुरुवात करतो आणि म्हणत असतो की तुला लाज नाही वाटली का? हे सगळं करताना का केलंस हे सगळं? अगं तुला चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी केलं होतं ना मी. पुन्हा तेच सांगतोय मी तन्वी, तरी तुझ्या लक्षात का येत नाहीये का?
तू उत्तर देत नाहीयेस. आता पूर्णाजी सुद्धा चिडते. पूर्णाजी सुद्धा प्रियाला म्हणायला लागते, तन्वी असं का वागलीस तू? तुला काहीच वाटलं नाही का? असं वागताना कशासाठी केलंस हे सगळं? काय गरज होती? ज्या माणसाने तुझ्या नव्यावरती हल्ला केला त्याच्याबरोबर तू एवढ्या शांतपणे कसं काय बोलू शकतेस? एवढं सलगीने कसं काय वागू शकतेस? आता आपल्या अर्जुनला सलगी हा शब्द कळलेला नसतो. अर्जुन सायलीकडे बघायला लागतो. सायली त्याला सांगते व्यवस्थित प्रेमाने. त्यावर अर्जुन म्हणतोयस इट्स माय पॉइंट. कसं काय वागू शकतेस तू? तुझ्याशी एवढंच सलगीने सांग ना तन्वी. बोल आहे तुझ्याकडे या प्रश्नाच उत्तर सलगीने का? सायली म्हणते नको ना, त्या शब्दाचा वापर नका करू तुम्ही, इंग्लिशमध्ये वापरा तो शब्द. त्यावर अर्जुन म्हणतो ओके. आणि मग अर्जुन म्हणतो काय गरज होती तुला त्या माणसाबरोबर एवढं कम्फर्टेबली बोलायची? कोण आहे तो आपला? सांग ना. की आता पुन्हा त्याला काहीतरी झाप वगैरे विचारायला गेली होतीस तू? प्रत्येक वेळेस काहीतरी जड जड भारदार शब्द वापरतेस आणि तेवढी वेळ मारून नेत असतेस तू. त्याबरोबर अश्विन म्हणत असतो का वागलीस तू तन्वी? असं काय गरज होती तुला हे सगळं करण्याची? अर्जुन म्हणतो अरे तेच प्रश्न काय विचारतोस तुझ्या बायकोला? अश्विन ती काय लहान मुलगी आहे का की तुला ती प्रश्न पटापट प्रश्नांची उत्तर देईल म्हणून? याच्यापेक्षा लहान मुलं तरी फटाफट बोलतात. त्यांची चूक असेल तर ते सॉरी बोलून पुढे अग्री करून निघून जातात, पण तुझी बायको ते पण करत नाही. अश्विन म्हणतो का वागलीस? बोल तन्वी. नाही तुला ना आता मला काही विचारायची संधीच द्यायची नाही आणि काही सांगायची सुद्धा द्यायची नाही. तू या घरात राहण्याच्या लायकच नाहीयेस. तू मुळात माझी बायको होण्याच्या लायक नाहीयेस. दादा वहिनी मला एवढ्या दिवसांपासून समजावत होते, पण मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता. मला वाटलं होतं की ते चुकीचे आहेत, ते खोट बोलतायत. तू खरं बोलतेस, पण माझं चुकलं. इतके वर्षांपासून मी ज्या भावाबरोबर लहानाचा मोठा झालो त्या भावामध्ये आणि माझ्यामध्ये तुझ्या येण्यानंतर फूट पडली, भांडण झाली. या साध्या गोष्टी सुद्धा माझ्या लक्षात आल्या नाही. पण आता नाही, आता बास. सायली ही लगेचच अश्विनला म्हणत असते अश्विन भाऊजी मला